दाखवायला पाहिजे आज. मीटिंग के थैंक यू. हॉल में जाने का ओके ठीक है. शेवाळे साहब आगे बढ़ो. राजा 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 ओ एक मिनट. आला तुम्ही समोर तेव्हा नाही येत नव्हता. भाजी मार्केट असोसिएशनच्या वतीने मॅडम साहेबांचा सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे अंजुजी खतवाणी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. त्यांच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी होत आहे. धन्यवाद साहेब. आणि तो त्यांनी स्वीकारलेला आहे. यानंतर मी साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. धन्यवाद मानता हूँ आप सभी को 2014-2019 में मुझे सहयोग और आशीर्वाद दिया है और अभी 2024 के चुनाव में आप मुझे आशीर्वाद दीजिए. इसके लिए मैं आपको मिलने के लिए यहाँ पे आया हूँ और हम सभी एक ही परिवार के सदस्य ही हैं. चेंबूर अपना ही परिवार है तो एक स्थानिक उम्मीदवार के नाते आपको आपने 10 साल मैंने जो काम किया है उसके ऊपर आप आशीर्वाद रूपी शक्ति के माध्यम से इस बार 2024 के 20 मई को धनुष बांध पे बटन दबा के भारी मतों से यहाँ पे मुझे जीत दिलाने के लिए आशीर्वाद दीजिए. यही मैं विनती करने के लिए यहाँ पे उपस्थित आया हूँ. बाकी तो आप सभी मुझे परिचित है, आपकी समस्या भी परिचित है और जो समस्या 10 साल में जो आपने इशू बोले वो सब इशू सॉल्व करने का पूरा प्रयास किया है. भविष्य में भी सब आपके इश्यूज जो है वो सॉल्व करने का पूरा प्रयास करूंगा. आपकी जो तकलीफ है तकलीफ में भी आपके साथ रहूंगा. धन्यवाद. अंदर जा रहे. ओके ओके. सत्कार या ठिकाणी करत आहेत. त्याचप्रमाणे हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. धनुष्यबाण रामाचे राहुल शिवाय कामाचे. धनुष्यबाण रामाचे राहुल शिवाय कामाचे. खरं तर महायुतीच्या माध्यमातून माननीय आपले उमेदवार श्री राहुल शिवाळे साहेब हे प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या त्याचप्रमाणे नागरिक सोसायटीचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेत आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये केलेला त्यांचा जो कामाचा अहवाल आहे त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत. आणखी लोकांच्या अपेक्षा आहेत. रिडेव्हलपमेंटचे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आहेत. तर त्या सर्वांच्या बाबतीत शिवसेनेचं धोरण त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं धोरण आणि एकूणच माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो भारताच्या अखंड भारताविषयी जो विचार आहे तो आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राच्या विषयी जे धोरण आहे या सर्व विषयांवर नागरिकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी शिवाळे साहेब येत आहेत. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, महायुतीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत आणि आता नव्याने मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय आपले अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांची आज भेट घेतली. शिवाळे साहेबांनी आपण सगळ्यांनी प्रसारमाध्यमातून पाहिलेलं आहे आणि एक मजबूत महायुतीचं या ठिकाणी ताकद आपल्या या ठिकाणी दिसत आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये दिसेल की आता अजून महिनाभर तरी प्रचाराला आहे आणि फक्त प्रमुख पदाधिकारी या 5 पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ज्या वेळेला खरोखर प्रचार राहिलेला सुरुवात होईल तेव्हा आपण पाहाल की मोठा जनसागर हा शिवाळे साहेबांच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आपल्याला दिसेल. ओके. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आज दिलं की आपले
हे बहुसंख्य मताने अधिकाधिक मताने विजय झाले पाहिजे. आजच साहेबांचा विजय आहे. जिल्हा अध्यक्ष आलेत आमचे RPH दक्षिण मध्य मुंबईचे संजय डोसे साहेब, त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे. डोसेजी काय सांगणार आहे? आज प्रचार ऑफिस उद्घाटन आहे, काय सांगणार आहे याबद्दल? मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची मौजूदगी आहे, काय सांगणार आहे? ओके, काय सांगणार आहे? आज मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची मौजूदगी आहे आणि आज हे कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. कारण हा जल्लोषच सर्व काही सांगून जातो. त्या जल्लोषामध्ये महायुतीचे आमचे लाडके उमेदवार राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोस मताने निवडून येतील. आता सध्याचा आमचा फक्त प्रयत्न हाच असेल की आता समोरच्या उमेदवाराचं नाव न घेता त्याला न वाढवता आम्ही टार्गेट हे ठेवलेले की जेणेकरून समोरचं डिपॉझिट कसं जप्त होईल या अनुषंगाने आमची महायुती काम करत आहे. महायुतीच आपको जो अभी बताया गया कि जनसंपर्क के लोगों तक घर घर तक धनुष्य बाण कैसा पहुंचेगा, इस काम के लिए हर एरिया में हमारी ऑफिस की ओपनिंग हो रही है. एक तरफ आज पार्टी के जो नेता है, कार्यकर्ता सभी शामिल हो रहे हैं. ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर पडावी त्याचप्रमाणे आज मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि राहुलजी शेवाळे यांची भेट झालेली आहे. म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये दुधामध्ये साखर पडले, म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद या महायुतीमध्ये आहे. एवढी माझी विनंती आहे. शेवाळे साहेबांचा विजय असो. आपकी बात 400 बार. राहुले साहेबांचं अत्यंत चांगलं पर्यायाने त्यांचं रिलीज चालू आहे आणि मला नक्कीच वाटत आहे की महायुतीचे कॅन्डिडेट राहुल शेवाळे आपकी बात 400 बार हे चांगल्याच मतदारांनी विजय यांचा होणार आहे. आमची सगळ्यांची जनतेची अपेक्षा आहे की ते निवडून आले पाहिजे. आप क्या कहेंगे? हम तो बोले कि भाई राहुल शेवाळे आए आपकी बात 400 के पार. बोला जय सिया राम. हमारा सपोर्ट है सिंह उसके साथ. आपकी बात 400 पार. हमेशा हमारे साथी होते हैं, ऐसा कोई नहीं है. अभी सब 400 पार करने का बस, कुछ नहीं. आपकी बात 400 पार. एवढी माझी विनंती आहे. शेवाळे साहेबांचा विजय असो. आपकी बात 400 बार. राहुले साहेबांचं अत्यंत चांगलं पर्यायाने त्यांचं रिलीज चालू आहे आणि मला नक्कीच वाटत आहे की महायुतीचे कॅन्डिडेट राहुल शेवाळे आपकी बात 400 बार हे चांगल्याच मतदारांनी विजय यांचा होणार आहे. आमची सगळ्यांची जनतेची अपेक्षा आहे की ते निवडून आले पाहिजे. आप क्या कहेंगे? हम तो बोले कि भाई राहुल शेवाळे आए आपकी बात 400 के पार. बोला जय सिया राम. हमारा सपोर्ट है सिंह उसके साथ. खरं तर महायुतीच्या माध्यमातून माननीय आपले उमेदवार श्री राहुल शेवाळे साहेब हे प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्याचप्रमाणे नागरिक सोसायटीचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेत आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये केलेला त्यांचा जो कामाचा अहवाल आहे त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत. आणखी लोकांच्या अपेक्षा आहेत. रिडेव्हलपमेंटचे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आहेत. त्या सर्वांच्या बाबतीत शिवसेनेचं धोरण, त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं धोरण आणि एकूणच माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो भारताच्या अखंड भारताविषयी जो विचार आहे तो, आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राच्या विषयी जे धोरण आहे या सर्व विषयांवर नागरिकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी शेवाळे साहेब येत आहेत. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, महायुतीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत आणि आता नव्याने मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय आपले अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांची आज भेट घेतली. शेवाळे साहेबांनी आपण सगळ्यांनी प्रसारमाध्यमातून पाहिलेलं आहे आणि एक मजबूत महायुतीचं या ठिकाणी ताकद आपल्या या ठिकाणी दिसत आहे. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये दिसेल की आता अजून महिनाभर तरी प्रचाराला आहे आणि कोणतं प्रमुख पदाधिकारी या 5 पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ज्या वेळेला खरोखर प्रचार राहिलेला सुरुवात होईल तेव्हा आपण पाहाल की मोठा जनसागर हा शेवाळे साहेबांच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आपल्याला दिसेल. ओके.
अरे तुम्ही जनताच्या मध्ये जाणार आहात काय? बघा, आज खरं म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही पाहिला तर एवढा उत्साह आहे की राहुल शेवाळे हे आमचे जे उमेदवार आज आहेत ते विजयी झालेलेच आहेत. पण गेल्या वेळीच्या 2014, 2019 आणि आजच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने आज ते विजयी होणार आहे. त्याच्यासाठी RPI, भाजप हा तो गडच आहे इथला चेंबूरचा, आणि मनसे आता त्याच्याबरोबर जोडलेला आहे, राष्ट्रवादी आहे, RPI, आणि ह्या चेंबूर विभागामध्ये बघितलं तर हे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून मतदारांचा पण आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आज या विभागामध्ये आज जनसंपर्क कार्यालय राहुलजींचं चालू होतं आहे. या माध्यमातून हा वॉर्ड जो 154 वॉर्डमध्ये आहे याच्यामध्ये आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मित्र पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते जास्त मताधिकाऱ्यांनी हा 154 वॉर्डमधून आम्ही राहुल शेवाळ्यांना विजयी करू. आणि आज जो नारा आहे अबकी बार 400 पार, मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी आणि भारत देश हा विश्वगुरू करण्यासाठी हे एक फूल मोदीजींना अर्पण करण्याचा हा इकडच्या मतदार संघाने संकल्प केलेला आहे आणि राहुल शेवाळ्यांना विजयी करून तिथे पाठवणार. यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला की आपले राहुल शेवाळे हे बहुसंख्य मताने अधिकाधिक मताने विजय झाले पाहिजे. आजच साहेबांचा विजय आहे. जिल्हा अध्यक्ष आलेत आमचे RPIचे दक्षिण मध्य मुंबईचे संजय डोळसे साहेब, त्यांच्या या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे. डोळसेजी काय सांगणार आहे? आज प्रचार ऑफिस उद्घाटन आहे, काय सांगणार आहे याबद्दल? मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची मौजूदगी आहे, काय सांगणार आहे? ओके, काय सांगणार आहे? आज मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांची मौजूदगी आहे आणि आज हे कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. कारण हा जल्लोषच सर्व काही सांगून जातो. त्या जल्लोषामध्ये महायुतीचे आमचे लाडके उमेदवार राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोस मताने निवडून दिले. आता सध्याचा आमचा फक्त प्रयत्न हाच असेल की आता समोरच्या उमेदवाराचं नाव न घेता त्याला न वाढवता आम्ही टार्गेट हे ठेवलेले आहे की जेणेकरून समोरचं डिपॉझिट कसं जप्त होईल या अनुषंगाने आमची महायुती काम करत आहे. महायुतीचा आपको जो अभी बताया गया है कि जनसंपर्क के लोगों तक घर घर तक धनुष्य बाण कैसा पहुंचेगा, इस काम के लिए हर एरिया में हमारी ऑफिस की ओपनिंग हो रही है. एक तरफ आज पार्टी के जो नेता है कार्यकर्ता सभी शामिल हो रहे हैं. ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर पडावी त्याचप्रमाणे आज मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि राहुलजी शेवाळे यांची भेट झालेली आहे. म्हणजे दक्षिणमध्ये मुंबईमध्ये दुधामध्ये साखर पडली आहे. म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद या महायुतीमध्ये आहे. शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेवाळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमारी निशानी धनुष्यबाण, हमारी निशानी धनुष्यबाण, हमारी निशानी धनुष्यबाण. धनुष्यबाण रामाचे, धनुष्यबाण रामाचे, धनुष्यबाण रामाचे. या महिलांनी सगळ्यांनी